मित्रांनो, वारीला सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावागावातून पंढरपूरच्या दिशेने वारी निघाली आहे. आणि या वारीमध्ये ना एक सुंदर गजर तुम्हाला ऐकू येत असेल. जेव्हा वारी आपल्या समोरून जाते, आपल्या रस्त्यावरून जाते, तेव्हा एक गजर ऐकू येतो. बोला पुंडलिक वरते हरी विठ्ठल, बोला पुंडलिक वरते हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बोला पुंडलिक वरते हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तुम्हाला ऐकू येत असेल ते वारकरी वारीला कोण जातात? वारकरी. तर या वारकरी शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? शेकडो वर्षापासून वारी ही परंपरा सुरू आहे. तर वारीला कोण जातात? वारकरी. तर या वारकरी शब्दाचा अर्थ काय आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव समीर शरद देशकर. मी नागपूर शहरात असतो. मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे सिखो हिंदू सिखो या यूट्यूब चॅनलवर. समजा तुम्ही नवीन नसाल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण परत वारीबद्दल दुसरा व्हिडिओ पाहत आहोत. तर मित्रांनो, वारकरी हा एक पंथ आहे. पण वारकरी पंथ शब्द लक्षात घ्या. वारकरी आणि दुसरा शब्द काय आहे? पंथ. तर यातील वारकरी शब्दाचा प्रचलित अर्थ काय होतो? भीमा नदीच्या काठी असणारे जे पंढरपूर क्षेत्र आहे तेथील मुख्य दैवत जे श्री पांडुरंग यांच्या दर्शनास नेहमीच जाणारा असा आहे. वारकरी या शब्दाचा अर्थ काय होतो? वारकरी पंथामधील वारकरी या शब्दाचा अर्थ भीमा नदीचे काठी असणारे पंढरपूर क्षेत्र, पंढरपूर गाव ज्याचे दैवत श्री पांडुरंग आहे आणि पांडुरंगाच्या दर्शनास नेहमीच जाणारा असा जो मनुष्य आहे किंवा जो आपण मनुष्य म्हणू शकतो किंवा स्त्री म्हणू शकतो, त्याला आपण वारकरी म्हणतो. वारकरी या पदाचा विग्रह वारकरी असा नसून वारीकरी आहे. आपण मराठीमध्ये विग्रह करतो. तुम्हालाही माहीत असेल, शिकला असाल तुम्ही पण विग्रह करणं. तर विग्रह कसा होतो? वारकरी असा विग्रह व्हायला पाहिजे. पण वारकरी या शब्दाचा विग्रह वारकरी असा नसून वारीकरी असा होतो. कसा शब्दाचा विग्रह होतो? वारीकरी. आपण मराठी भाषिक आहोत. तर मराठी भाषेमध्ये वारकरी हा शब्द 3 अर्थाने रूढ आहे. म्हणजे 3 अर्थांनी या शब्दाला संबोधित जाते. आठवड्यातील निरनिराळ्या वारी दिवशी निरनिराळ्या घरी नियमित जेवाय जाणारा विद्यार्थी हा एक वारकरी शब्दाचा अर्थ आहे. आठवड्यातील निरनिराळ्या वारी म्हणजे दिवशी, वारीचा अर्थ इथे कोणता होतो? दिवशी. निरनिराळ्या घरी म्हणजे एकाच घरी जात नाही, वेगवेगळ्या लोकांच्या घरी नियमितपणे जेवाय जाणारा विद्यार्थी हा एक वारकरी शब्दाचा अर्थ आहे. आजकाल तर मेस आहे, पण पूर्वीच्या काळी जेव्हा विद्यार्थी दुसऱ्या शहरामध्ये राहत होते, दुसऱ्या गावात शिकायला जायचे, तर काय करायचे? आठवड्यात त्यांनी वार बांधून ठेवले होते. या वारी अमुक घरी, या वारी तमुक घरी, असं प्रत्येकाच्या घरी जाण्याचा त्यांनी वार बांधून ठेवला होता प्रत्येक आठवड्याचा. आणि त्या आठवड्यात त्या घरी ते जेवायला जायचे, म्हणून त्यांनाही वारकरी म्हणायचे. शत्रूवर वार करणारा या अर्थाने पण वारकरी शब्द वापरतात. तो शत्रूवर वार करतो, वारकरी. वार करणारा झाला की नाही, याचाच प्रतिशब्द धारकरी असा पण देता येईल. परंतु या वर दिलेल्या किंवा दोन्हीही अर्थाने वारकरी पंथ या शब्दातील वारकरी हा शब्द उपयोगात आणलेला नाही आहे. वारकरी पंथ, जसे तुम्हाला मी जे उदाहरण दिले त्यातील वारकरी हा शब्द उपयोगात आणलेला नाही आहे. वारकरी या शब्दाचा जो प्रथमच वारीकरी असा विग्रह केलेला आहे तोच यथार्थ आहे. मी सगळ्यात पहिलेच तुम्हाला विग्रह सांगितला होता ना वारकरीचा. तर वारकरीचा विग्रह कसा? वारकरी नाही, वारीकरी हा विग्रह होतो. तर तोच यथार्थ विग्रह आहे, म्हणजे यथार्थ शब्द आहे. वारी हा शब्द या पंथाची घडी प्रथमतः सुव्यवस्थित बसवणारे जे श्री ज्ञानदेव त्यांच्या काळी येरझारा या अर्थी पण वापरीत असे. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा होते त्या काळात
वारी या शब्दाचा अर्थ येरझारा पण होत असे. आणि याची जी घडी बसवली आहे ती कोणी बसवली आहे? ज्ञानदेव महाराजांनी बसवली आहे. याचे तात्पर्य काय? वर्षातून दोनदा. कोणते 2 दिवस आहेत ते? आषाढ शुद्ध एकादशी व कार्तिक शुद्ध एकादशी, किंवा त्याहून जास्त वेळा कोणत्या तरी एकादशी. दर महिन्यात एक एकादशी येते. 2 एकादशी महत्त्वपूर्ण आहे, आषाढ शुद्ध एकादशी किंवा कार्तिक शुद्ध एकादशी, किंवा त्याहून जास्त वेळा प्रत्येक एकादशीत, किंवा जितक्या वेळा एकादशी येते 3 वेळा 4 वेळा 5 वेळा गळ्यात जो तुळशीची माळ घालून नियमाने पंढरपुरात जाणार तो पंढरीचा वारकरी. वारकरीचा एक अजून अर्थ आहे, जो 2 एकादशींना, आषाढ शुद्ध एकादशी किंवा कार्तिक शुद्ध एकादशी किंवा त्याहून जास्त एकादशीला गळ्यात काय घालणारा? तुळशीची माळ घालून, तुळशीची जी माळ येते ती घालून नियमाने, नियम पाळून पंढरपुरात जाणारा तो पंढरीचा वारकरी. व त्याचा तो पंथ, तो वारकरी पंथ. त्यांनी ज्या पंथाला ग्रहण केल्या त्या वारकरीनी, तो त्याचा पंथ आहे. आता माळकरी अथवा भागवत पंथच म्हणण्याचे कारण काय? आजकाल भागवत पंथ पण म्हणतात. तर यास माळकरी पंथ अथवा भागवत धर्म असेही म्हणतात. माळकरी पंथ किंवा भागवत धर्मही म्हणतात वारकरी लोकांना. तर यास माळकरी पंथ हे नाव वारकऱ्यांचे मुख्य बाह्य चिन्ह काय होते? तुळशीची मण्याची माळ यावरून पडले आहे. तुम्ही पाहाल जितके पण वारकरी लोक आहेत त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असते. तर यावरूनही त्यांचं नाव माळकरी पडले आहे. ज्याप्रमाणे यज्ञोपवीता वाचून ब्राह्मण होणार नाही, म्हणजे तुम्ही जोपर्यंत जानवे घालत नाही तोपर्यंत ब्राह्मण होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वारकरी हा कृष्ण भक्त असल्यामुळे कृष्णास प्रिय जी तुळशीची माळ आहे ती गळ्यात घातल्याशिवाय वारकरी होऊच शकत नाही. जसे यज्ञोपवीत म्हणजे जानवे घातल्याशिवाय ब्राह्मण होणार नाही, त्याचप्रमाणे कृष्णास जी माळ, कशाची माळ? तुळशीची माळ प्रिय आहे, ती गळ्यात घातल्याशिवाय वारकरी होऊच शकत नाही. असले महत्त्व तुळशीच्या माळेस या पंथात आहे, म्हणून यास माळकरी पंथ असे म्हणतात. आणि आता भागवत धर्म असे पण म्हणतात. आता आपण ऐकलं असेल ना की भागवत धर्म पण या वारकरी लोकांना म्हणतात, ते आता म्हणायला सुरुवात झाली आहे. आता याचा काल काय आहे, आरंभ काय आहे, वाढ काय आहे, त्याच्याकरता वेगवेगळे लोकांचे मत आहे. पण वारकरी पंथ हा वैदिक धर्माअंतर्गत एक पंथ आहे. हा वैदिक धर्माच्या तत्वाशी अतिशय जुळते घेणारा पण पंथ आहे. या धर्मात सामान्यतः 2 भाग करता येतील, एक सामान्य धर्म व दुसरा विशिष्ट धर्म. जशी आता याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जशी एखादी फांदी मूळच्या वृक्षाच्या बुंध्यापासून इतक्या सूक्ष्म रीतीने भिन्न होत जाते की ती फांदी ज्यावेळेस बरीच फुपावते म्हणजे वाढते, त्याच वेळेस मालकाचे लक्ष तीचकडे जाते, म्हणजे त्या फांदीकडे जाते. तोपर्यंत हिचे मूळ कोठे व ते कसे निघाले याचा त्यास पत्ताही नसतो, म्हणजे मालकाला त्याचा पत्ता लागत नाही. वारकरी पंथाचीही तशी स्थिती झाली आहे. मूळ वैदिक धर्माशी मिळते घेणार आहे, किंबहुना वैदिक धर्मास उजळा देणारा हा पंथ असल्याने याचा आरंभ केव्हा झाला हे शोधण्याकडे कोणाचे लक्ष पण वेधले नाही. कोणीच विचार नाही केला की याचा मूळ काय आहे, कधी हा सुरू झाला, याचं हे शोधण्यामागे कोणाचेही लक्ष वेधले गेले नाही. व आज अशी स्थिती आहे की या पंथाचा आरंभ अमक्या शकपासून झाला असे निश्चित सांगता येत नाही. म्हणजे वारकरी पंथाची सुरुवात कधी झाली किंवा या पंथाचा या शकपासून सुरुवात झाली असे निश्चित सांगता येत नाही. यावरून एवढे स्पष्ट होते की हा पंथ बराच पुरातन असला पाहिजे. आता याची उत्पत्ती काय, तर उत्पत्ती करता आपल्या मराठीमध्ये जी बाराखडी आहे अ आ इ उ आहे ना, त्यावरून आपण याचा निष्कर्ष लावू शकतो. वारकरी पंथाच्या काळाची उत्पत्ती व वाढ याचा निर्णय करण्याकरता व चर्चेकरता, समजा तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर आपण अ वरून
उत्पत्ती अथवा ज्ञानदेव यांच्या पूर्वीचा काळ. ज्ञानदेव महाराजांना तुम्ही ओळखत असाल किंवा त्यांच्याबद्दल माहिती असेल तर ज्ञानदेव महाराजांनीच या वारीला एक पूर्ण रूप दिलंय. तर अ पासून उत्पत्तीचा अथवा ज्ञानदेव यांच्या पूर्वीचा काळ होता. दुसरा आ, ज्ञानदेव व नामदेव महाराज यांचा काळ होता. पुंडलिक हरदेव विठ्ठल, ठीक आहे ना. नंतर ई, भानुदास व एकनाथ महाराजांचा यांचा काळ. त्याच्यानंतर मोठी, तुकाराम महाराज व निळोबा राय यांचा काळ. नंतर उ, तदनंतरचा म्हणजे आजपर्यंतचा 250 वर्षाचा काळ. शेवटी त उ म्हणजे तदनंतरचा म्हणजे तुकाराम महाराज किंवा निळोबा राय यांच्या नंतरचा जो काळ आहे तो आजपर्यंतचा 300 वर्षाचा काळ, जवळपास 250 वर्ष झाले तो काळ. तर मित्रांनो, तुम्हाला आज मी सांगितले की वारकरी या शब्दाचा अर्थ काय आहे, त्याचा काल काय होता, आरंभ कसा होता, वाढ काय होती, त्यांना माळकरी हे का संबोधली जाते, या सर्व गोष्टींचा उलगडा या व्हिडिओमध्ये मी केला आहे. मला वाटते की तुम्हाला माहिती झाली असेल की माळकरी काय म्हणतात, तर का बरं त्यांना म्हणतात, त्यांना वारकरी या शब्दाने का उल्लेखले जाते. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रकारची माहिती फक्त आणि फक्त सिखो हिंदू सिखो या चॅनलवर पाहायला भेटते. परत भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. नमस्कार.